पाणी उकळल्यानंतर त्यात जिरे, शोपा, तीळ, सोडा, फुलखार हे सर्व घातलं आणि त्यामध्ये गहू, ज्वारी, तांदळाचं हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते एका बाजूने ओतलं आणि यामध्ये गाठी होऊ नये म्हणून लगेचच हे चाटूनी खूप ढवळावं लागतं। हा ढवळण्याचा लाकडी चाटू स्पेशल असतो आणि हा फैजपूरच्या जत्रेमध्ये विकत मिळतो। पातेल्याला मातीचं जाड बूड घेतात, यामुळे घाटा खालून लागत नाही। टोपल्यात जे मिश्रण केलेलं होतं ते पण यात ओतत आहेत। 15 शेऱ्यांचा हा पानाचा घाटा आहे आणि तो उतू जाऊ नये म्हणून छोट्या पातेल्यामध्ये उपसा काढतात। हा घाटा अजून खूप घट्ट आहे, यामुळे यामध्ये गरम पाणी घालतात। एक काडी पाण्याने धुवून घेतली आणि त्या काडीने चाटूला जो घाटा लागलेला आहे तो पण निपटून टाकला। हा चाटू आता या पातेल्यातून बाहेर काढून टाकतील आणि या घाट्यावर झाकण ठेवतील, याशिवाय हा घाटा लवकर शिजणार नाही। काही बायका चाटू न पुसता तसाच घाट्यात ठेवतात आणि त्यावर झाकण ठेवतात, त्यामुळे घाटा शिजायला थोडासा वेळ लागू शकतो। बघा, आता यावर झाकण ठेवलं आणि जोपर्यंत याला परत उकळी येत नाही तोपर्यंत हे झाकण काढत नाहीत। सुकवलेले ओल्या नारळांचा छान जाळ तयार होतो आहे। यावर्षी ज्योतिताई आणि शशीताईंकडे असे सुकवलेले भरपूर नारळ आहे, त्यामुळे खूप छान जाळ लागतो आहे। चुलीतला विस्तव थोडासा बाहेर काढला आणि त्यावर हे उपसा काढलेलं पातेलं ठेवलं। आता घाट्याला उकळी आलेली आहे, तर झाकण काढून एकदा हे खालपासून वरपर्यंत ढवळून घेतात। घाटा अजूनही खूप घट्ट आहे, तर यात परत गरम पाणी घातलं। पलीकडे छोटी चूल पेटवली आणि त्यावर हे उपसा काढलेलं पातेलं ठेवलं आणि ह्या छोट्या पातेल्यातला घाटासुद्धा खूप खळखळून उकळून आणि शिजवून घेतलं जातं। हे छोटं पातेलं आणि हे इकडे मोठं पातेलं शिजत आहे। पातेलं म्हणजे घाटा शिजत आहे। घाट्याची थोडीशी चव घेऊन थोडंसं मीठ यात परत घातलं। जवळपास 1-1.5 तासानंतर घाटा छान शिजला, घाट्याला छान कलर पण आलाय। तर याच्या खालचं जे लाकूड लावलेलं होतं ते बाहेर काढून विझवून टाकतात आणि यातील खालील विस्तवावर आता हा घाटा 1 तासपर्यंत छान उमलतो। धोतर स्वच्छ धुवून पाण्यात विसळून हे ओलं करून ठेवतात आणि खाटवर अंथरतात। सकाळी 6 वाजेपासून पानं थापायला सुरुवात झाली आहे।